दिसतीये. हाँ मम्मी बस 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 मम्मी बस मला बोलू दे. मी बोलू. थांब 1 मिनिट. मग ऐक लाडू, ऐक माझं, इकडे बघ. लाडू ऐक माझं, झालं का मग मी तुला देणार. ओके हां मग झालं तुला देईन. ओके. हाय हॅलो नमस्ते, मी सिद्धी. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो जसं की कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, तुम्हाला माहिती आहे की मी लाडूचं ब्रेस्ट फीड सोडवण्याचा प्रयत्न करते. सो आज आहे दिवस दुसरा आणि कालच्या एका दिवसामध्ये मला इतके पॉझिटिव्ह चेंजेस दिसले लाडूमध्ये. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की लाडू व्यवस्थित जेवत नव्हता, म्हणजे तो सगळं खातो पण तो क्वांटिटी कमी खात होता. आणि काल रात्री लाडूने पूर्ण 1 चपाती खाल्ली, जे की तो बऱ्याचदा रात्रीचं जेवण स्किप करायचा, का तर त्याला फीड करायचं असायचं म्हणून. थांब 1 मिनिट. जॉनी हा 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 ना लगेच. येस पप्पा. जॉनी पापा ईटिंग शुगर नो पप्पा. ओपन युअर माउथ. व्हेरी गुड. क्लॅप कर. तर मी म्हणत होते की एका दिवसामध्ये लाडूमध्ये खूप छान पॉझिटिव्ह चेंज मला दिसला आहे. आता लाडू काय मला व्यवस्थित शूट करून देत नव्हता, मला बोलून देत नव्हता. सो आता तो वरती गेला आहे. तो काय करायचा, जेवण स्किप करायचा आणि फीड मागायचा. तर काल पूर्ण दिवस मी त्याला फीड केलं नाही, तर तो पूर्ण दिवसभरामध्ये इतका छान जेवला आहे. आणि रात्रीचं त्याचं फीड मी अजून बंद केलं नाही आहे. काल रात्री मी त्याला फीड दिलं, कारण की रात्री तो झोपेमध्ये असतो, त्याचे डोळे वगैरे बंद असतात. तर मी रात्री त्याला फीड केलं. आता रात्री मी त्याला असं सुद्धा म्हणू नाही शकत की मला बाऊ झाला आहे, किंवा मी त्याला काहीच रात्री समजवू शकत नाही, कारण की तो झोपेमध्ये असतो. सो अचानक एका दिवसात सगळं फीड बंद करण्यापेक्षा ना मी फक्त दिवसाचं बंद केलं आणि रात्री मी त्याला फीड देते. आणि सकाळी जेव्हा तो पूर्ण जागा होतो ना, की म्हणजे आता तो पूर्ण त्याची झोप झालेली आहे, सो त्यावेळी मी त्याला पुन्हा सांगते की मला बाऊ झाला आहे, मग तो फीड मागत नाही. आणि आज सकाळी उठल्यानंतर त्याने फीड माझ्याकडे मागितलंच नाही, म्हणजे तो विसरल्यासारखं झालं त्याला. नाही तर मग तो सकाळी उठला ना की त्याला सगळ्यात पहिलं फीड करायला लागायचं आणि त्यानंतर मग माझी जी काही कामं असतील ती मला करावी लागायची. पण आज सकाळी उठून तो खाली आल्यानंतर त्याने अजिबात फीड मागितलं नाही माझ्याकडे. आल्या त्याने खेळायला सुरुवात केली. तर हा खूप चांगला पॉझिटिव्ह चेंज झाला आहे त्याच्यामध्ये. तर आजचा दिवस दुसरा आहे आणि आज सकाळपासून सुद्धा मी त्याला फीड केलेलं नाही आहे, म्हणजे जसा तो उठला आहे तसं मी त्याला फीड केलेलं नाही आहे आणि त्याने मागितलं सुद्धा नाही आहे. फक्त एवढंच होतं ना की झोपेच्या वेळी त्याला थोडंसं ना म्हणजे झोप लागत नाही, कारण की त्याला जी सवय झालेली आहे. तर मग त्याला झोप आली ना की मग तुम्हाला सांगतो की मला झोक्यामध्ये झोपायचं आहे. सो साडीची एक झोका बांधलेला आहे, तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्यामध्ये मी त्याला टाकते आणि मग 1 तासभर मी त्याला झोका देते, की मग त्याला गुंगी येईल आणि तो झोपेल. आणि काल तर माझ्या मांडीवर मी त्याला 1 तासभर घेऊन बसले होते, त्यानंतर तो झोपला आहे. तर काही दिवस त्याला सुद्धा त्रास होईल झोपेला वगैरे. सो आता लाडूला आलेली आहे झोप खूप. जुजू करती. कोण तर लगेच लाडू झोपत नाही. तो बराच वेळ खेळतो, बसतो झोक्यामध्ये आणि त्यानंतर मग जेव्हा गुंगी येते की आत्ता तो असं पडणारच आहे, मग तो झोक्यामध्ये झोपतो. पण एक गोष्ट आहे ती म्हणजे तो रडत नाही आहे आणि ती सगळ्यात चांगली गोष्ट. तो जर का रडला असता तर मग मला सुद्धा असं खूप गिल्ट वाटलं असतं, पण तो रडत नाही आहे, ही एक खूप चांगली गोष्ट आहे. जॉनी येस पप्पा. ईटिंग शुगर नो पप्पा. ओपन युअर माउथ. तसं
सो फायनली लाडू झोपला आहे आणि त्याला झोक्यात टाकलं पहिलं, तिथे झोपलं नाही. त्यानंतर मग तो खेळत होता, त्यानंतर वरती गेला, त्यानंतर पुन्हा खाली आला आणि शेवटी मग मी त्याला मांडीवर घेऊन बराच वेळ थोपटलं, मग तो झोपला. बाकी काही नाही, फक्त झोपेसाठी त्याला थोडासा त्रास होतो, कारण की त्याला एक सवय झाली आहे फीड करता करता झोपायची. पण फायनली आता तो झोपला आहे. आणि हे आहे कारलं, जे की लाडूला खूप आवडतं. आता याची रेसिपी तुम्हाला हवी असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि खूप छान क्रिस्पी कारलं होतं. आणि लाडू तर याच्यासोबत चपातीसुद्धा खात नाही, त्याला फक्त ते कारलं खायला खूप आवडतं. आत्ता वाजले आहेत 6:45 आणि वेळ झाली आहे स्वयंपाक करायची. मी स्वयंपाक थोडासा लवकरच करते कारण की मुलांना भूक लागते. तर सकाळी शिवची आवडीची भेंडीची भाजी, शिव आणि लाडू दोघांनाही आवडते भेंडीची भाजी, ती बनवली होती. आणि भेंडीची भाजी मला विनायकला फार आवडत नाही, त्यामुळे मेथीची भाजीसुद्धा बनवली होती, चपातीसुद्धा केली होती आणि भाकरीसुद्धा केल्या होत्या. कारण की रोज रोज चपात्या खाऊन ना खूप कंटाळा येतो आणि शिवच्या टिफिनसाठी चपात्या रोजच बनवाव्या लागतात. सो आत्ता मी बनवणार आहे वडा कांदा. तुम्ही बनवता का वडा कांदा? मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर सगळ्यात आधी मी भात बनवणार आहे. आणि जर का लाडूला भूक लागलीच तर तो पहिला भातच खाईल आणि त्यानंतर मग वाटलं तर पुन्हा जेवण करेल उशिरा. सो सगळ्यात आधी तर मी भात बनवून घेते, नेहमीच म्हणजे रोजच. तर जसं मी तुम्हाला सांगितलं तसंच मी एकीकडे भात लावला आहे आणि दुसरीकडे मी भाजी बनवायला घेतली आहे. सो आता मी बनवते आहे वड्या कांद्याची रस्सा भाजी. तर प्रत्येकाची वेगवेगळी रेसिपी असते, वेगवेगळी पद्धत असते बनवण्याची. मी माझी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर जे वडे आहेत ना त्याला तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आणि मग ते फ्राय झाले की त्यांना काढून घ्यायचं. आता मी ते थोडेसेच ना जास्त फ्राय केलेले आहेत कारण की बाकी सगळ्यांना असेच खायलासुद्धा आवडतात. तर जोपर्यंत स्वयंपाक होते तोपर्यंत असंसुद्धा खातात. आणि वडे एकदा फ्राय झाले की त्याला एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि त्यानंतर त्याच तेलामध्ये, ते जे तेल आहे वड्यांचं, त्याच तेलामध्ये मी जिरं, मोहरी आणि चिरलेला कांदा घालायचा आहे. म्हणजे रेसिपीचं नावच आहे वडा कांदा. सो यामध्ये मी 2 कांदे चिरून घातलेले आहेत. कांदे छान लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे, भाजून घ्यायचे. आणि त्यानंतर मग यामध्ये कढीपत्ता आणि मग रेग्युलर मसाले जे आपण वापरतो, तर मी इथे मिरची पावडर, मीठ, हळद आणि कांदा लसूण मसाला आणि थोडासा चिकन मसाला मी यामध्ये वापरते. सो चिकन मसाला तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर मेन आहे. आणि मग हे छान मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये मग मी पाणी टाकते. सो तुम्हाला जितकं पातळ रस्सा हवा असेल ना तितकं पाणी ॲड करायचं. आणि वडे टाकले ना की मग ते थोडंसं घट्ट होतं, त्यामुळे मग त्यानुसारच तुम्ही पाणी इथे ॲड करा. आणि मग पाण्याला जेव्हा उकळी येईल ना तेव्हा त्यामध्ये मग मी लसूण आणि शेंगदाणे याचं वाटण टाकते. खूप सोपी भाजी, याला कुठलंही जास्त भाजाभाजी करायची नाही आहे, कुठलंही कांदा खोबरे या सगळ्याचं वाटण नाही आहे. मी फक्त लसणाचे काही पाकळ्या आणि थोडीशी शेंगदाणे यांचं वाटण करते. इकडे मी तुम्हाला दाखवलंसुद्धा आहे. आणि हे वाटण मग मी उकळी आल्यानंतर यामध्ये घालणार आहे. आणि हे वाटण टाकून त्यानंतर जेव्हा उकळी येईल ना तेव्हा लास्टला यामध्ये मी वडे ॲड करते. सो ते खूप जास्त सॉगी नाही व्हावेत आणि गरजेपेक्षा जास्त शिजू नये म्हणून. त्यानंतर एक उकळी काढायची, कोथिंबीर चिरलेली टाकायची आणि झाली आपली भाजी तयार आहे. आणि भाकरी जेव्हा मी आम्हाला जेवायचं असतं ना त्यावेळी करते.
भाजी झाली. आता भाकरी मी जेव्हा आम्हाला जेवायचं असेल ना त्याच्या थोड्या वेळ आधी बनवणार आहे. एवढ्या लवकर मी भाकरी बनवून ठेवत नाही. सो हा व्लॉग मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.